मीटिंग होणार होती 28 जानेवारीला. दुर्दैवानं त्या दिवशी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचं निधन झालं, त्यांचा अपघात झाला आणि त्यामुळं ती सर्वानुमते आम्ही मीटिंग पुढं घेतली. 11 तारखेला ती मीटिंग झाली. त्या 11 तारखेच्या मीटिंगमध्ये जो काही ठराव झाला त्यामध्ये आम्ही सरळ म्हटलं होतं, मी ज्यावेळेस ही टिप्पणी ठेवायला लावली त्यावेळेसचा विषय आहे की राज्य शासनाच्या नियमानुसार पाणी पुरवठा योजना नो लॉस नो प्रॉफिट तत्वावर चालवणे बंधनकारक आहे. प्रशासक सभा यांच्याद्वारे पाणीपट्टी तुलनात्मक तक्ता जो काय होता त्याप्रमाणे त्यांनी 4000 केलेली होती, परंतु आम्ही म्हटलं की त्यामध्ये 25% सवलत द्यावी, कारण की त्याचेही काही नियम अटी आहे. त्या नियम अटींना अधीन राहून त्याचा अभ्यासही केला आम्ही की त्याच्यात कुठले काय काय गोष्टी पकडाव्या लागतात. तर पाणी पुरवठ्यासाठी येणारा म्हणजे तुमच्या जलसंपदा विभागाला द्यावा लागणारा पाणीपट्टीचा दर असेल, रॉ वॉटरचा, त्यानंतर तिथला पंपिंगचा खर्च असेल, तुमचा फिल्ट्रेशन प्लांटचा खर्च असेल, तुम्हाला पाणी पुरवठा करण्यासाठी लागणारा तांत्रिक मनुष्यबळ असेल, त्याचबरोबर तुमचे मेंटेनन्सच्या गोष्टी असतील, तुम्हाला तिथं प्युरिफिकेशन किंवा जलशुद्धीकरण जे म्हणतो आपण शुद्धीकरणासाठी येणारा खर्च असेल, अशा अनुषंगाने जे काही खर्च येतात हे सगळे कॅल्क्युलेट करून त्याप्रमाणे ती पाणीपट्टी आपण आकारली पाहिजे असा एक नियम आहे. त्या नियमाला अधीन राहून कदाचित बॉडी असती तर बॉडीने तेवढा विचार केला नसता, परंतु प्रशासक साहेब असताना प्रशासकांच्या काळात त्या सगळ्या गोष्टी बारकाईने बघितल्या गेल्या आणि त्याप्रमाणे ती पाणीपट्टी जी आहे ती 4000 रुपये केली गेली, कारण तसे क्लॉजच आहेत. परंतु आम्ही 3 महिन्याच्या आत मला ते लक्षात आलं, कदाचित जर 31/10/2026चा ठराव होता, तो जर मला लक्षात आला नसता तर मी असं म्हणतो की त्या ठरावात 3 महिन्यानंतर आम्हाला बदल करण्याचा अधिकारच नव्हता. आणि कुठल्याच नगर परिषदेला उत्पन्न कमी असताना, तुमचे खर्च भागत नसताना कुठलीच करवाढ केलेली तुम्ही रद्द करू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही, हा नियम आहे. विरोधकांचं काम आहे त्यांनी ओरडावं, आमचं काही म्हणणं नाही आहे, परंतु या बाबतीत त्यांनी कुठल्या बाबतीत आपण राजकारण करतोय आणि कुठल्या बाबतीत नाही, किंवा कुठल्या बाबतीत राजकारण करावं किंवा कुठल्या बाबतीत करू नये हे ज्यांनी ज्याचं त्याचं ठरवायचं असतं. मला असं वाटतं की या बाबतीत त्यांना कोणी प्रश्न विचारणारे नाही आहे, मला माहीत नाही. पाणीपट्टी वाढल्यावरती आम्हाला प्रश्न विचारणारे आहेत आणि त्याची कारणं विचारणारी आहेत, परंतु जर एखाद्या दिवशी पाणी पुरवठा होऊ शकला नाही तर त्यांना उत्तरं नाही द्यायची, ती उत्तरं आम्हाला द्यावी लागतात.